ओके ठीक आहे मुलांनो, लास्ट लेक्चर हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला दिलं होतं. एक्झाम्पल काय समजून घ्या परत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे तुम्हाला पेअर ऑफ लाईन्स आहे हे प्रूव्ह नाही करायचं. तर त्यांचं असं म्हणणं हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पेअर ऑफ लाईन्स आहेत, बरोबर आहे. तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करून द्यायची आहे, के ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे पेअर ऑफ लाईन्स आहे हे प्रूव्ह करायचं का आपल्याला, तर नाही. फक्त याच्यामध्ये पेअर ऑफ लाईन्स असेल तर के ची व्हॅल्यू फाइंड करून द्यायची, बरोबर आहे ना. मग सोल्युशन गिवन इक्वेशन इफ बरोबर नाही रे 3x² प्लस 10xy प्लस 3y². आता y स्क्वेअर नंतर x ची टर्म आली पाहिजे, ती इथं नाहीये, ती ऍडजस्ट करून देतो. प्लस 0x प्लस 16y प्लस k इज इक्वल टू 0. इथं x ची टर्म नव्हती शिल्लक, बरोबर आहे. मग फक्त x ची टर्म ऍडजस्ट करून दिली इथे. मग खाली कम्पेअर विथ कोणाबरोबर कम्पेअर करता, ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट आवाज आहे रे. वी गेट सगळ्यात पहिले मला सांगा a ची व्हॅल्यू किती. 3. नंतर 2h ची व्हॅल्यू किती. 2h वरनं h भेटल. हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड 10/2 म्हणजे किती आला. पुढे b ची व्हॅल्यू किती. अरे बरोबर करा, इकडे सांगायचे उत्तर. 2g ची व्हॅल्यू किती 0. आता हा 2 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड, देअरफॉर g ची व्हॅल्यू किती आली. एक दोन जणांचा आवाज येतोय फक्त. नंतर 2f ची व्हॅल्यू किती. हा 2 इकडे मल्टिप्लाय केला डिवाइड केला तर f ची व्हॅल्यू किती येईल आणि c ची व्हॅल्यू किती येईल. अडचण. ओके, आता जे इक्वेशन तुम्हाला दिलं होतं, बट आता मी असं म्हणतोय बाबा का नाही, बट कोणतरी बोर्ड करतोय म्हणजे आवाज येतो. बट given equation represents pair of lines. म्हणजे ते तुमचं दिलेलं इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं. जर रिप्रेझेंट करत असेल त्याचा अर्थ 2 कंडिशन सॅटिस्फाय करतोय. ते कोणत्या रे. एक तर तो डिटर्मिनंट 0 आहे आणि दुसरी h² मायनस ab नॉन निगेटिव्ह, बरोबर आहे. तर ओके, आता आहे का बरं का, नॉन निगेटिव्ह वरून आपल्याला काही भेटणार नाहीये कारण ती व्हॅल्यू फिक्स नाही. मग आपण असं करूया, देअरफॉर जर हे पेअर ऑफ लाईन्स असेल तर याचा अर्थ डिटर्मिनंट अहम फिगर हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर याची व्हॅल्यू किती असेल. आता ती व्हॅल्यू 0 आणून द्यायची नाहीये, हे मी डोक्यात घ्या. तो 0 आणून का द्यायला असतो जेव्हा आपल्याला त्या पेअर ऑफ लाईन्स दाखवायच्या असतात तेव्हा. इथं पेअर ऑफ लाईन्स दाखवायच्या आहे का रे. इथं पेअर ऑफ लाईन्स दिलेलं आहे तर आपला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे इथे 0 कन्सिडर करायचंय आपलं. समजलं प्रत्येकाला. अरे कालच्या एक्झाम्पल मधला आजच्या एक्झाम्पल मधला फरक कळतोय. काल आपण काय करत होतो, हे 0 आणून दाखवत होतो, बरोबर आहे. कारण की पेअर ऑफ लाईन्स आणून दाखवायच्या होत्या. इथे पेअर ऑफ लाईन्स दाखवायच्या नाहीये, पेअर ऑफ लाईन्स दिलेले आहे.
तुम्हाला के फाइंड करायचं आहे. मग आता सगळ्या व्हॅल्यू पुट करायची. ए ची व्हॅल्यू 3, 5, 0, 5, 3, 8, नंतर 0, 8, 6. याची व्हॅल्यू किती आहे? 0. अडचण बोला बरं. अरे फक्त व्हॅल्यू पुट केल्या अडचण. आता हा डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा आहे. आता बाळांनो, ज्यांना डिटरमिनंट सॉल्व्ह करता येत नाही किंवा अशा वेळेस प्रॉब्लेम होतोय, नीट लक्ष द्या. इकडे बा. तर पहिले पहिला जो नंबर आहे तो ऍज इट इज ठेवायचा 3. याची रो आणि याचा कॉलम डिलीट करा. उरले हे 4 एलिमेंट. दिसताय का? अरे 4 एलिमेंट दिसताय? ओके. मग 3 इंटू के मायनस 8 इंटू 8. समजली का आयडिया? अरे आयडिया समजली कसं केलंय? 3 घेतला ना की रो आणि कॉलम सोडून दिला. मग उरले हे 4 एलिमेंट. 3k मायनस 64. आता 2 नंबरचा एलिमेंट तो मायनस घ्यायचा. हा प्लस घेतला, दुसरा मायनस घ्यायचा. आता याची रो आणि याचा कॉलम सोडून द्या. उरले परत 4 एलिमेंट. 5k मायनस 8 इंटू 0. पुढचा प्लस मायनस परत प्लस 0. आता हा घेऊन दाखवतो फक्त. जरी नसता घेतला तरी काय फरक पडला नसता. आता जर तुम्ही 0 घेतला तर परत तो कट झाला. रो त्याचा कॉलम. उरले 4 एलिमेंट. 5 इंटू 8 मायनस. अडचण बोला बरं. हे डायरेक्ट लिहिता येतं. 2/2 मध्ये कन्व्हर्जन न करता हे डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे असतं. तर आता तुमचा फायदा आहे. तर बाळांनो, डिटरमिनंटला तुम्ही 1 तास वाया घालवशाल. ओके. आता हा जो 3 आहे, आता मग दोघांना मल्टिप्लाय करा. हा -5 याला मल्टिप्लाय करा. 0 ला मल्टिप्लाय करून काय फायदा आहे का रे? केला तरी काय फरक पडणार नाही. इथे तुम्ही 0 ने मल्टिप्लाय केलंय. 0 ने मल्टिप्लाय केल्यावर ती पुढची पूर्ण टर्म काय होऊन जाईल? 0. ओके. म्हणजे हा किती झाला? 9k मायनस किती? 192 मायनस पुढे -0 पुढचा 0 लिहायची गरज नाही. डायरेक्ट 0. आपण 25. अडचण? सर्वांना अडचण? ओके. आता बरोबर का? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. 9k मायनस 25k किती? मायनस 16k मायनस 192 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? ओके. आता मला के ची व्हॅल्यू पाहिजे. तुम्ही ती टर्म तिकडे नेते चालेल किंवा ही टर्म जर इकडे नेली ताती उत्तम. जनरली जो फाइंड करायचा ना तो कधी पण पॉझिटिव्ह करून घ्यायचा, म्हणजे घोळ होत नाही. दॅट इज काय होईल रे? 16k इज इक्वल टू मायनस 192. हा 16 इथं मल्टिप्लाय झाल्यानंतर देअरफॉर के ची व्हॅल्यू किती? करा डिव्हिजन. सिक्स्टीन 1 जा 16 उरले 3. 16 2 जा म्हणजे -12. ही आली बा नो व्हॅल्यू ऑफ के. अडचण बोला बरं. अरे अडचण? व्हॅल्यू ऑफ के फाइंड करके अर्थ वाटते का? बा नो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अडचण असेल तर बोला. मला वाटतं मी आतापर्यंत 1.12 आल्यापासून डिटरमिनंट सॉल्व्ह करून दाखवला नव्हता. पहिल्यांदा सॉल्व्ह करून दाखवलाय.
कारण इम्पॉर्टंट आहे म्हणून. समजतंय प्रत्येकाला? पहिलं एक्झाम्पल समजलं का? हे होमवर्कला सांगितलं होतं. ठीक आहे, त्यांनी सॉल्व्ह केलं असेल अति उत्तम, नसेल तर पाहून लिहायचं. पुढचं एक्झाम्पल सेकंड, हे किती जण सॉल्व्ह करून आणले? तर शेवट करा ना हात. राजू म्हणाच द्या आम्ही घरी अभ्यास करतोय, म्हणजे याचा अर्थ बाकीने समजून घ्या. ओके, सेकंड एक्झाम्पल घ्या. Second example, kxy plus 10x plus 6y plus 4 is equals to 0. ओके बाळांनो, पॅरलल याप्रमाणे सॉल्व्ह करायचंय. सोल्युशन, गिवन इक्वेशन इज काय? गिवन इक्वेशन आता ज्या टर्म्स नाही ना तर तुम्ही ऍडजस्ट झिरोने करून जर चालतात. मग एक्स स्क्वेअरची टर्म नाहीये, 0x². त्यानंतर एक्स ची टर्म आहे प्लस kxy प्लस y² ची टर्म परत नाहीये, 0y² प्लस त्यानंतर 10x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0. हे मी मिडलच्या टर्मच्या गायब आहे त्या का लिहितो तिथे, तर कम्पेअर करताना सोपं असतं. आणि प्रॉब्लेम असा होतो एक्झामला, घोळ का होतो, जर त्या मधल्या टर्म्स दिल्या ना काही करायचं घाईघाईमध्ये इथे जर खूप होतो, तुम्ही याला 2g ची व्हॅल्यू 16 घेतात काहीतरी, असं चूक होते. बारीक बारीक एकदम बारीक चूक आहे. पण बाळांनो तुमच्याकडनं काय लय मोठा चुका नाही होणार, तुमच्याकडनं ह्याच चुका होणार. त्यामुळे जी टर्म नाहीये ना, मिसिंग टर्म आहे ना, ऍडजस्ट करून टाका. आणि हे लक्षात यावं म्हणून मुद्दाम मी रेड पेन लिहित राहतो. कारण असं रंगीबिरंगी केलं का एक्झामला आठवतं काहीतरी रंगीत झालं. ओके, कम्पेअर विथ ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. Therefore मला सांगा a ची व्हॅल्यू किती? 2h. याच्यावरून h किती भेटेल? त्यानंतर b ची व्हॅल्यू किती? त्यानंतर 2g ची व्हॅल्यू किती? त्याच्यावरनं g ची व्हॅल्यू किती? 2f ची व्हॅल्यू किती? याच्यावरून f ची व्हॅल्यू किती? आणि फायनली c किती? भेटला का सगळ्या व्हॅल्यू? ओके, but given equation represents pair of lines. बरोबर आहे का? गिवन इक्वेशन काय रिप्रेझेंट करतंय? पेअर ऑफ लाईन्स. मग याच्यावर ना मला सांगा, देअरफॉर पेअर ऑफ लाईन्स प्रूव्ह करायचंय का पेअर ऑफ लाईन्स दिलेला आहे? दिलेला आहे, आणि के फाइंड करायचं आहे ना. मग काय होईल ते डिटर्मिनंट? या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असणार आहे? बरोबर आहे, कारण की पेअर ऑफ लाईन्स दिलेले आहे. जर पेअर ऑफ लाईन्स आहे हे प्रूव्ह करायचं असतं तर आपण डिटर्मिनंट 0 आणून दाखवतो. बरोबर आहे? ओके, करा बरं याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट.
ओके, आता सॉल्व्ह करून दाखवायची गरज नाही वाटत, एक करा बरं सॉल्व्ह प्रत्येकाने. सॉल्व करा, चला झालं. पहिलं सॉल्व करून काय नाही, रॅशनल नंबर येऊ दे ना. चला वन बाय वन मी स्टेप सांगतो, चेक करा बरोबर आहे का एक्सपांड केलेला. केला एक्सपांड प्रत्येकाने, हा मी स्टेप सांगतो. पहिला झिरोने मल्टिप्लाय होणार आहे, तर पुढे लिहायची गरज आहे. झिरो मायनस के बाय टू इंटू ब्रॅकेट के बाय टू इंटू 4 2k. के बाय टू इंटू 4 करणार ना, म्हणजे 4k बाय 2 ने डिवाइड केलं तर किती होईल 2k. एखाद्याने जर 4k अपॉन 2 लिहिला असेल ना, कारण 2 ने डिवाइड, 2 1 जा 2 2 2 जा 4, तर बरं का आला 2k बरोबर आहे. मायनस 15 ब्रॅकेट कंप्लीट, अडचण बोला बरं, प्लस 5 इंटू ब्रॅकेट 3k बाय 2 मायनस 0, आणि मग करा ना सॉल्व. तोंडाकडे पाहताय हो तुम्ही. एवढी बिकट अवस्था जर डिटरमिनंटला असेल ना, तर खरंच सांगतो अजूनही वेळ दिलेली नाहीये. आर्ट्स कॉमर्सच्या जागा व्हॅकंट असतात, जॉईंट करा, डिटर्मिनंट आहे. आणि लक्षात ठेवा चॅप्टर मध्ये ह्या 11 क्वेश्चन आहे. आज मे बी 9 पर्यंत आपण जाणार आहे, म्हणजे उद्या हा चॅप्टर संपतोय. आणि उद्या हा चॅप्टर संपला की आपले पेपर फर्स्टचे 3 चॅप्टर कव्हर होत आहेत. लॉजिक, मॅट्रायसिस, पेअर ऑफ लाईन, बरोबर आहे. त्यानंतर आपला सुरू करायचा आहे बाळांनो पेपर सेकंड. आतापर्यंत वाट यामुळे पाहिली होती का बरेचसे मुलं कॉलेज सुरू झाल्यानंतर लेक्चर जॉईन करतात. हे 3 चॅप्टर असे का जे घरी बसूनही थोडीशी हिंट भेटली तरी होत आहेत, ते अवघड नाहीये. पण पेपर सेकंड आतापर्यंत याच मत नव्हता गेला की पेपर सेकंड जर शिकवला नाही ना तर नाही समजा. आणि उद्यापासून पेपर सेकंड चालू होणार, तुम्हाला दुसरी नोटबुक घेऊन यायची. पेपर सेकंडच्या डेरिव्हेटिव्हला सेपरेट नोटबुक करा. काही जण सगळ्या लगाताराच्या पुढे लिहितात, कारण गेली 8 वर्ष एक्सपिरियन्स आहे. मी ह्याच क्रमांक चॅप्टर्स घेतोय. लॉजिक, मॅट्रायसेस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, त्यानंतर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये कोणीही डेरिव्हेटिव्ह लिहू नका. पेपर सेकंडचा नोटबुक व्यवस्थित वेगळा करा आणि जोपर्यंत शिकणार आहे तोपर्यंत जपून ठेवा, कारण की डेरिव्हेटिव्ह आयुष्यभर लागणार आहे. ओके, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. केला सगळ्यांनी? इकडे पहा, 0 मायनस के बाय 2 इंटू ब्रॅकेट 2k मायनस 15 प्लस 5 इंटू ब्रॅकेट 3k बाय 2 मायनस 0 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन तुमचं आलं होतं, इकडचा 0 गायब झाला, म्हणजे इथे उरला हा मायनस के बाय 2 जो आहे. या मायनस के बाय 2 ने या दोघांना घ्या ना मल्टिप्लाय करून. पण आता मल्टिप्लाय करताना बरोबर का पुढे के बाय 2 येतोय ना, मग इथे मी डिव्हिजन करून तर तुला तू कॅन्सल नाही करणार, परत क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. पुढचं पाहून घेत जायचं. मग आता इथे काय करतो मी, या मायनस के बाय 2 ने जर मी 2k ला मल्टिप्लाय केलं तर किती होईल रे वरती, मायनस 2k स्क्वेअर अपॉन 2 ला 2 कॅन्सल करू नका, राहू द्या लगेच, नंतर पाहू पुढे काय करायचं ते. मायनस मायनस प्लस 15k बाय 2 प्लस हे किती झाले 15k बाय 2 इज इक्वल टू 0. अडचण? अरे अडचण
उद्योग बरोबर आहे. हा आता पहा, थोडस जास्त गडबडीत नाही करायचं, सिंपल सिंपल उद्योग करायचा. आता इथे काय उरणार आहे, पहिली टर्म प्लस या दोघांचाही डिनॉमिनेटर काय आहे, अपॉन 2 मी तो कॉमन केला. 15K प्लस 15K, अडचण बोला. 2 1 2, 2 15 30, 2 15 काय निम्मास्त करायचं आहे 30. ओके, म्हणजे मला सांगा इक्वेशन काय भेटलं रे, -k² प्लस 15K इज इक्वल टू 0. अडचण. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, दोन टर्म आहे, कॉमन निघतंय ना, मग -k कॉमन काढा. -k जर कॉमन काढला तर इथे उरला 15. तुम्ही मायनस कॉमन काढलंय ना, आतलं साईन चेंज होईल, प्लसचं काय होईल, मायनस इज इक्वल टू 0. दोन पार्ट, याला एक ब्रॅकेट म्हणूया आपण, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. एक त्याचा अर्थ काय असेल रे, तो -k 0 असणार आहे किंवा और k -15 हा 0 असणार आहे. बरोबर आहे. आता या मायनसने जर मी इकडे मल्टिप्लाय केलं, 0ला कसं मी मल्टिप्लाय करा, 0 म्हणजे k ची व्हॅल्यू किती झाली, और इकडे k ची व्हॅल्यू किती आली, हा -15 इकडे गेल्यानंतर दोन व्हॅल्यू भेटल्या. आता दोन व्हॅल्यू भेटल्यानंतर कधी पण चेक करत जायचं, यातली एखादी व्हॅल्यू चुकीची येऊ शकते, यातली पहिली व्हॅल्यू चुकीची असं माझं म्हणणं आहे. k should not be 0. क्वेश्चन आहे why. k ची व्हॅल्यू 0 जी आली ना, ती आपली एक्झाम्पलच्या एका स्ट्रेंथ मुळे आली, या स्क्वेअर झाल्यामुळे आली फक्त. बरोबर आहे, तर ती 0 व्हॅल्यू चुकीची आली आहे. बरोबर आहे. माझा क्वेश्चन असा आहे, ते मला माहिती बरोबर आहे का k ची व्हॅल्यू 0 नाही, पण ती का 0 नसू शकते, पहा बरं का 2 मिनिटं. तुम्ही म्हणा k ची व्हॅल्यू 0 आहे, चला k ची व्हॅल्यू 0 आहे, पहा बरं का k ची व्हॅल्यू 0 आहे ना, करा ना इक्वेशन मध्ये पुट. k ची व्हॅल्यू 0 पुट झाली म्हणजे ही टर्म गेली. मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये डिग्री 2 ची टर्म उरली का, आणि हे इक्वेशन डिग्री 2 उरलं पाहिजे ना. याची अट असते a b आणि 2h या तिन्ही व्हॅल्यू ऍट टाइम 0 असू शकतात नाही. इथं a 0 आहे, b पण 0 आहे, म्हटल्यानंतर 2h ची व्हॅल्यू 0 येऊ शकते का. जनरल सेकंड डिग्री इक्वेशनची अट असती की a h आणि b हे तिघही एका वेळी 0 होऊ शकत नाही. a आणि b ऑर्डिट 0 आलेलाच आहे इथे, मग 2h ची व्हॅल्यू 0 होऊ शकते का, नाही. म्हणजे k ची व्हॅल्यू 0 झालेल का, मग खाली घ्यायचं, खाली तर म्हणल्या जागा नाहीये. बट k इज नॉट इक्वल टू 0, इज नॉट इक्वल टू कसं लिहिणार, इक्वल टू काढा वरती तिरकी रेष मारायची. बट k इज नॉट इक्वल टू 0, बट k इज नॉट इक्वल टू 0. आणि ब्रॅकेट मध्ये जर तुम्हाला रिझनिंग द्यायचं असेल तर रिझनिंग देऊ शकताय. फॉर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, फॉर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. कारण की जर तुम्ही k ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर ते जे इक्वेशन आहे ते जनरल सेकंड डिग्री राहील का, नाही. म्हणून आपल्याला तिथे k ची व्हॅल्यू 0 घेता येणार नाही. आणि देअरफॉर नेक्स्ट लाईन करा, k इज इक्वल टू 15. देअरफॉर k इज इक्वल टू किती, 15. म्हणजे k ची व्हॅल्यू 0 आली पण ती चुकीची आली. k ची व्हॅल्यू किती घ्यावी लागणार आहे, 15. ओके, एक्झाम्पल मध्ये अडचण बोला. हा क्वेश्चन नंबर 6 अख्खा आहे सेकंड एक्झाम्पलचं. ओके, झाले. दुसरं एक्झाम्पल समजलं, तिसरं घ्यायचं. ओके ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 3.
x² प्लस 3xy आवाज नाही रे प्लस 2y² प्लस x मायनस y प्लस k इज इक्वल टू 0. Solution given equation is compare with general second degree equation. करायची रे बाळा लय वेळा सांगितलंय तुम्ही बालिशने राहिले रे आता ज्या वेळा सांगायची गरज पार त्या 6वी-7वीच्या मुलाला सुद्धा नाही पडत. तुम्हाला एक्झाम्पल दिलंय 2 एक्झाम्पल आपण ह्याच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय फुल स्पीड. आता हे लक्षात ठेवा मला वाटतं तुम्हाला आता हे एक्झाम्पल जमतायत ना सगळे जमतायत का. आता तुम्हाला काय मेंटेन करायचं लक्षात घ्या. आता तुम्हाला स्पीड मेंटेन करायची नाही तर गेली 8 वर्षाचा अनुभव सांगतोय बाळांनो खूप सगळा क्वेश्चन पेपरचे आन्सर येत असतात पण एक्झामला टाइमच पुरत नाही. टाइम मॅनेजमेंट होण्यासाठी एक आणि एकच पर्याय आहे तो म्हणजे रायटिंग स्पीड इम्प्रूव्ह करणं आणि ती माझ्या मागे लिहून इम्प्रूव्ह नाही होणार. ती तुम्हाला एखादं एक्झाम्पल स्वतः सॉल्व्ह करूनच इम्प्रूव्ह होते. तुमची रायटिंग स्पीड कोणता शिक्षक नाही इम्प्रूव्ह करू शकत आहे ती तुम्हाला इम्प्रूव्ह करायची. आणि जर तुम्ही पाहत राहिले निवांत गप्पा मारत सोडवत राहिले त्या बाळांनो आयुष्यात कधी रायटिंग स्पीड इम्प्रूव्ह होणार नाही. आणि बाकीच्या पेपरचं जाऊ द्या पण 12th पेपर तर 100% कव्हर नाही होणार. कारण की 12th पेपर तुम्हाला आता कळणार आहे काय असतो. उद्या सुरू होईल आपलं डेरिव्हेटिव्ह मग मजा यायला लागते. हळू डोकं बधीर पाडणार अंगाला मुंग्या येणार मुलींना चक्कर यायला लागणार मुलांना अशक्तपणा येणार आणि मग असं वाटणार जग मारली सायन्स घेतलं. ही रियालिटी बोलतोय मी. कोणी तुम्हाला काही सांगत असेल डेरिव्हेटिव्ह जास्त आहे तसं आहे ते पण एक आहे बाळांनो तुमची सवय अशी तुम्ही पाहून लिहिताय फक्त जोपर्यंत तुम्ही पाहून लिहिताय ना पेपर सेकंडला येऊ शकत. भयानक आत लागतो पेपर सेकंडला. पण एवढं जर एकदा का तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन 12th जमले ना तर सांगतो 11वी FY SY TY तुम्ही कोणत्याही फॅकल्टीला जा जर तिथं मॅथ असेल ना तुमचे बाप असणार सगळ्यांचे. शिक्षकाला सुचणार सर तुम्ही चुकलं तिथं. त्यामुळे पेपर सेकंडवर कॉन्सन्ट्रेट करा. सीईटीला चांगले मार्क्स पाहिजे पेपर सेकंड कॉन्सन्ट्रेट करा. कारण की आपले 50 क्वेश्चन येतात एक्झामला सीईटीला मॅथ्सचे त्यातले 15 क्वेश्चन फर्स्टचे असतात आणि बाकीचे क्वेश्चन सेकंडचे असतात. म्हणजे निम्म नसतं सीईटीला निम्मा फर्स्ट निम्मा सेकंड. कॉलेजमध्ये तुम्हाला सांगतील मानो फक्त फर्स्ट करा 58 मार्काला येतो 80 पैकी 50 पडतात 20 आम्ही देतो 70 पडले 12वी सायन्स लय झाले मॅथला खरं आहे लय झाले पण तुम्ही फर्स्ट करून फक्त 12वीला मार्क्स पाडशाल सीईटीला वाटोळ होईल वाटोळ. त्यामुळे आत्ता थोडस आजबाईची सवय लावा आणि स्वतः सॉल्व्ह करणार काय होईल ते होईल. स्वतः सॉल्व्ह करायची सवय लावा. तुम्ही पाहून लिहिता निवांत गप्पा मारता. तुमच्या बुक मध्ये दिलेले मागचे आन्सर चुकीचे पण काहीच म्हणत नाही का मागचे आन्सर चेक करा. बुक मधले मागे दिले जे आन्सर आहे ना निम्म्याच्या वर चुकीचे. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे बघ.
कुठला प्रॉब्लेम? ओके, व्हॅल्यूज आपल्याला पटापट सांगायचंय बरं. एची व्हॅल्यू किती? तुम्ही जास्त आवाज माझ्या कसं निघतोय जास्त बसलेला असताना. एची व्हॅल्यू ओके, 2h ची व्हॅल्यू, 2h ची व्हॅल्यू, h ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, 2g ची व्हॅल्यू, g ची व्हॅल्यू, 2f ची व्हॅल्यू, f ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू. बरोबर आहे? ओके, बट गिवन लाईन्स रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, हे सेंटेन्स आलंच पाहिजे तर तुम्ही हे घेऊ शकता. ओके, देअरफॉर 1 3/2 1/2 3/2 2 -1/2 1/2 -1/2 के. आता बाळांनो डिटरमिनंट सॉल्व करायचं आहे. जे 11वी पास आउट झालेत सगळे 11वी चॅप्टर डिटरमिनंट अँड मॅट्रिसेस. त्या डिटरमिनंटची प्रॉपर्टी होती का तुम्ही प्रत्येक रो किंवा प्रत्येक कॉलम मधनं एखादा नंबर कॉमन घेऊ शकताय. इथे जर तुम्ही पाहिलं इथं 1/2 दोन ठिकाणी इथं नाहीये. जर तो कॉमन घेतला जिथनं आहे तिथनं कॉमन घ्यायचा, जिथं नाही तिथं मल्टिप्लाय करून द्यायचा. आन्सर सोपं असतं. या रो मधनं 1/2 कॉमन होईल, या रो मधनं 1/2 कॉमन होईल तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या रो मधलं 1/2 कॉमन होईल 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हा एक प्रकार एखादं डायरेक्शन सोडून दिलं. टेकिंग 1/2 कॉमन फ्रॉम इच रो आणि 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 1/8 होईल. तो 8 कडे डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आता कार्यक्रम इझिली संपून जाईल. हे डिवाइड बाय नंबरचा एकही टेन्शन राहणार नाही. हा एक प्रकार. आणि एखादा सर 11वीला नव्हतोच मी, असतात काही जण 11वीला आम्ही कॉलेजमध्येच होतो पण वर्गात नव्हतो, हे माहित नाही कॉमन. मग आपल्या आहे त्या मेनने सोडवता आलं. मग आता कोणत्या सोडवायचं? आहे त्या मेनने कॉमन करून, आहे त्या मेनने ठीक आहे चला. आहे ती मेथड देअरफॉर आता 1 घेतला इंटू ब्रॅकेट काय शिल्लक राहिला 2k मायनस 1/4. तो मायनस मायनस प्लस होईल ना. आणि फॉर्म्युला मध्ये आणखी एक मायनस आहे. फॉर्म्युला ऍक्च्युली मायनसचा आहे. नंतर मायनस 3/2 इंटू ब्रॅकेट 3k/2 मायनस 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 प्लस 1/4. त्यानंतर प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट मायनस 3/4 मायनस 1 इज इक्वल टू 0. आवाज नाही रे. अडचण बोला या स्टेप मध्ये. स्टेप बरोबर आहे. आता घाई नाही करायची. हे बरं का इथं इंटू 1 केल्याने काय फरक पडणार आहे? काहीच नाही. मग ठीक आहे 4 ने याला मी क्रॉस मल्टिप्लाय करतो चालेल. म्हणजे काय होईल 8k किंवा नका मल्टिप्लाय करू, जेव्हा नंतर ऍडजस्ट करू डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय लास्टला करू. चला या 1 ने फक्त दोघांना मल्टिप्लाय करून द्या, नंबर सगळे करून घेऊया. 2k मायनस 1/4 चालेल का? ओके. आता हा मायनस 3/2 आहे. करा दोघांना मल्टिप्लाय. मायनस 3/2 इंटू मायनस प्लस 3/2 इंटू मायनस 9k/4 मायनस 3/8 बरोबर आहे का? ओके. प्लस हा 1/2 जो आहे हा इथे क्रॉस मल्टिप्लाय करता घ्या. चला
ते 4 ने क्रॉस करून जमला असतं का आन्सर तिसऱ्या ब्रॅकेट काय गरज नाही. सेम पॅटर्न यूज करू आपण. -3/8 मायनस इज इक्वल टू अडचण बोला. अरे या स्टेप मध्ये अडचण वाटते 1 या दोघांना मल्टिप्लाय केलं 2k - 1/4 आहे असं झाले. -3/2 आहे याने काय बोल याला मल्टिप्लाय केलं किती येईल -9k/4 बरोबर आहे का. ओके प्लस मायनस 3/2 ने जर 1/4 ला मल्टिप्लाय केलं तर किती 3/8. नंतर हा प्लस 1/2 याने याला मल्टिप्लाय केलं 1/2 × 3/4 1 × 3 3 अपॉन 2 × 4 8 पण मायनस होईल कारण की बाहेर इथं मायनस आहे बा. ओके याने याला मल्टिप्लाय केलं 1/2 × 1 1/2 पण साईन काही मायनस. अडचण आता अडचण. ओके आता सॉल्व करायची. आता मी असं करतो हे नंबर जे आहेत हे नंबर्स एका बाजूला घेतो आणि जे के असणाऱ्या टर्म्स आहे त्या एका बाजूला घेऊ. म्हणजे काय होईल रे बरोबर आहे. त्यानंतर अडचण बोला. अरे अडचण. ओके आता या सगळ्या कॉन्स्टंट टर्म्स राईट साईडला जाऊ. सगळ्या निगेटिव्ह आहे. सगळ्या तिकडे जाऊन काय होतील आणि हा 4 जो आहे हा याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे 8k मायनस अपॉन इज इक्वल टू इकडे काय येईल 1/4 प्लस 3/8 प्लस 3/8 प्लस 1/2. अडचण बोला बरं. अरे अडचण पुढचं एक्झाम्पल नको लिहू. ओके आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन करून घ्या -1k/4 म्हणजे -k/4 इज इक्वल टू इकडे बाब. आता ही ऍडिशन करताना डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. पहिला पर्याय सगळे ऍट टाइम सेम करून सॉल्व करा किंवा या दोघांची ऍडिशन होणार आहे बाकीची होणे तर नाही. मग तो 1/4 तसंच ठेवला 3/8 प्लस 3/8 अपॉनचा 8 कॉमन आहे डिनॉमिनेटर कॉमन करतो आपण आणि 3 + 3 ओके 6/8 म्हणजे 3 इथं 2 ने डिव्हिजन होईल 3 अपॉन बरोबर का 6/8 डिव्हिजन झालं ना 6 म्हणजे 3 × 2 आहे आणि 8 म्हणजे 2 × 4 आहे 2 ला 2 कॅन्सल झाला. ओके काय उरलं 1/4 प्लस बरोबर. आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला करा यांची ऍडिशन किती होईल रे ऍडिशन अपॉनचा 4 कॉमन आहे 1 + 3 आणि हा किती होईल 2/2 नाही होऊ शकत का अरे 2/2 2 ने डिवाइड केलं 1 म्हणजे 1/1 2/2 डिनॉमिनेटर सेम केला फक्त म्हणजे हा काय होईल ऍक्च्युली 1 प्लस चला नको तुम्ही माझ्या होणारच नाही. काय तुम्हाला कोण होतं शिकवायला तसं पाठीत आहे ना 4/4 1 झाला हा झाला. आता ह्या 2 ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे मला सांगा -k/4 ची व्हॅल्यू किती आली 2 + 1/2 म्हणजे किती रे. आता हा जो 4 आहे हा जर डिवाइड केला तर म्हणजे -k ची व्हॅल्यू किती 3/2 × 4 बरोबर आहे 2 1 2 आणि मायनस साइन याला देऊन टाका
म्हणजे के ची व्हॅल्यू किती येईल? -6. आले आन्सर? आता मुलांनो हा मूर्खपणा आहे डायरेक्ट सोडवणं म्हणजे, कारण कळायला असेल खूप कॅल्क्युलेशन उद्योग झाला म्हणून मग 11वीचा बेसिक महत्वाचा. आता हेच पावर का मी 11वी सॉल्व्ह करून दाखवतो. हे समजलं प्रत्येकाला कॅल्क्युलेशन. आता एवढं इथून फक्त कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवतो 11च्या मेथडने. मग तुम्ही पहा किती सोपं होतं कॅल्क्युलेशन. आवाज नाही रे. आता बरोबर काय टेकिंग बडबड अय मूर्खांनो, टेकिंग 1/2 कॉमन फ्रॉम इच रो. प्रत्येक रो मधनं 1/2 कॉमन घ्यायचा आणि कॉमन घ्यायची सिस्टीम अशी असती जिथनं असेल तिथनं कॉमन घ्या, जिथं नाही तिथं मल्टिप्लाय करून द्या. मग मी पहिला 1/2 पहिल्या रो मधनं कॉमन घेतला इंटू हा दुसऱ्या रो मधला हा तिसऱ्या रो मधला, 3 रो मधनं मी 3 1/2 कॉमन घेतले. आता पहिल्या रो मधला जर मी 1/2 कॉमन घेतोय तर इथे 1/2 आहे का रे? मग इथे मी असं करतो मल्टिप्लाय डिवाइड करावा लागतो. बरोबर आहे. आता 1/2 बाहेर गेला, किती शिल्लक राहिला इथे 2. जिथे नसतो तिथे 2 ने मल्टिप्लाय करायचा. इथे 1/2 आहे, दिसला का? काय शिल्लक राहिला 3. इथे किती शिल्लक राहिला 1. इथे किती शिल्लक राहिला 3. इथं नाहीये, आपल्याला 2 आहे का? मग 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल. किती होईल तो 4 -1 1 -1. इथे आहे का डिवाइड बाय 4? मग याला मल्टिप्लाय करावा लागेल. किती होईल? अडचण बोला. आता इकडे पहा, हे सगळे 2 इथे डिनॉमिनेटरला आहे म्हणजे 2 × 2 × 2 किती होईल रे? हा 8 होईल ना. आणि हा 8 इकडे डिवाइड इकडे गेला तर कार्यक्रम संपला ना. म्हणजे काय शिल्लक राहिलं 0 × समथिंग इज. बरोबर आहे. हा आता सॉल्व्ह करता येईल. काय होईल पहा बरं. 2 -1 -3 इतके मायनस मायनस प्लस 1 मायनस प्लस 1 इंटू ब्रॅकेट -3. मग आता ह्या 2 ने जरी यांना मल्टिप्लाय केलं तर किती होईल? -3 ने जर या दोघांना मल्टिप्लाय केलं तर -3 प्लस आता 1 येते. मला सांगा ही ऍडिशन किती येईल? -7 -7 इंटू +1 ओके 16 - 8k 18k -2 -3 -7 -12 इज इक्वल टू हा -12 किंवा असं करा -12 राहू द्या. हा -2k इकडे येऊन जा आणि दॅट इज साइड चेंज करून घ्या. दॅट इज 2k इज इक्वल टू -2 इकडे मल्टिप्लाय करा डिवाइड. कोणत्याही मेथडने सोडवा आन्सर सेमच येतो. फक्त प्रॉब्लेम हा असतो की काय होतं माहिती का, एक्झामला काही मुलं शॉर्ट मध्ये लिहितात. तेव्हा तर सोपं झालं एकदम, त्याला टाइमपास झाला जास्त नाही, पण त्या मागच्या मध्ये टाइमपास झाला होता. कारण ते आपण म्हणले नंबर ते ऍडजस्ट करायचे, कन्फ्युजन व्हायचं खूप. बरोबर आहे. आणि तिथे काय होतं ते एखादी बारीक मिस्टेक होऊन जाते आणि एक्झामला तुमचा आन्सर चुकतो. म्हणजे स्ट्रेट बैलासारखं आपलं आजवायचं नाही. बरोबर आहे.
काही ठिकाणी तुम्हाला अशा 11वीच्या वगैरे ट्रिक्स सुद्धा वापरावं लागतात. मग आता ज्यांना ही अल्टरनेट मेथड लिहायची असेल ते लिहू शकताय. अल्टरनेट मेथड म्हणजे इथनं तिथपर्यंत परत लिहायचं असेल तर लिहू शकताय. नसेल लिहायचं तर काही अडचण नाहीये. ओके, ज्यांचं झालंय त्यासाठी पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7, मोस्ट IMP. क्वेश्चन नंबर 7 यापूर्वी एक्झामला आलेला क्वेश्चन. Find P and Q. Find P and Q if the equation px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q is equal to 0 represents a pair of perpendicular lines. सोपं एक्झाम्पल, जास्त काही हे नाहीये. ओके, याची स्टार्टिंग सेम आहे. फक्त स्टार्टिंग सेम. कट झाले का प्रत्येकाचं ते? क्वेश्चन नंबर 7 हा फक्त IMP नाहीये, तर मोस्ट IMP क्वेश्चन आहे. ते नंतर IMP मागण्यापेक्षा आताच क्लिक करत चला कोणते कोणते क्वेश्चन IMP आहे आणि त्याच्यावर जास्त फोकस करत चालायचा स्टडी करताना. कारण की IMP तुम्हाला आवडण्याचं कारण हे की हेच क्वेश्चन मला तुमच्याकडे युनिट टेस्ट फर्स्ट टर्म आणि त्याच्यामध्ये जर तुमचा रिझल्ट चांगला असेल तर फायनल तुम्हाला 20 आउट ऑफ 20 भेटणार आहे. ते 10वी सारखं नाहीये तर सगळं 20 मार्क. इथे जर तुमचा परफॉर्मन्स खराब असेल तर 16-17 मार्क्स दिलं तर वर्षभर तुम्हाला परफॉर्मन्स चांगला ठेवायचा. युनिट टेस्ट, प्रिलिम्स, तुमची फर्स्ट टर्म, जर रिझल्ट चांगला असेल तर ते मार्क्स देतात, नाही देते नाही. ओके, काय इक्वेशन आहे?
ओके सांगा त्याला ए ची व्हॅल्यू किती आली पी, 2h ची व्हॅल्यू, त्याच्यावरनं h ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, 2g ची व्हॅल्यू, त्याच्यावरनं g ची व्हॅल्यू, 2f ची व्हॅल्यू, त्याच्यावरनं f ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू. अडचण बोला. बट आता खरी मजा आहे. दोन येतो का एक जर कॉस्ट असेल ना रे फक्त के तुम्ही डायरेक्ट पेअर ऑफ लाईन्सचा उद्योग वापरता, पण इथं दोन कॉस्ट आहे, दोन उद्योग दिलेत. पहिला उद्योग असा आहे बरोबर का अ पेअर ऑफ लाईन आणि दुसरा उद्योग असा आहे परपेंडिक्युलर लाईन. दोन कॉन्स्टंट दोन उद्योग दिले तिथे, पण त्यांनी देताना एकत्र करून दिले. अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन ऍक्च्युली दोन पार्ट आहे त्यामध्ये, अ पेअर ऑफ लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन्स. बट गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन as lines are perpendicular. मला सांगा परपेंडिक्युलर ची कंडिशन काय रे? उचका नोट. चला एक आधी उचका नोट. नोट मध्ये अँगलच्या नोटच्या खाली दोन केस दिल्या पहा. हा परपेंडिक्युलरची नोट काय ए प्लस बी इज इक्वल टू 0. मग जर लाईन परपेंडिक्युलर असतील तर कंडिशन काय आहे? देअरफॉर ए प्लस बी इज इक्वल टू ही परपेंडिक्युलरची कंडिशन आहे. कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. अडचण ओके सांगा ए ची व्हॅल्यू काय पी प्लस बी ची व्हॅल्यू काय इज इक्वल टू किती 0 बरोबर आहे. हा प्लस 3 इकडं इकडे गेला काय होईल अर्धा आन्सर संपलं ना. दोन कॉन्स्टंट फाइंड करायचे एक सापडला. अडचण बोला मान्य आहे प्रत्येकाला हे ओके. अँड पेअर ऑफ लाईन्स काय आहे सर? मग पेअर ऑफ लाईन्सची कंडिशन काय? ही तुमची पेअर ऑफ लाईन्सची कंडिशन. टाका त्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. आता काही जण गोंधळ करतात सर ते ए ची व्हॅल्यू काय टाकायची पी का -3. त्याला पहिले पी टाका त्याला काही फरक पडत नाही. ह्या व्हॅल्यू टाकून दिले तरी चालतात. याला इक्वेशन 1 म्हणून ठेवा. म्हणजे पी -4 7 -4 3 1 7 1 Q इज इक्वल टू 0. मी पहिले ह्या दिलेल्या व्हॅल्यूज पुट केल्या. पण याच्यामधले ही जी पी आहे या पी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आहे ना ती किती आहे -3. ती तुम्ही डायरेक्ट जरी टाकली असती तरी सुद्धा चाललं असतं. therefore -3 -4 7 -4 3 1 7 1 Q
इज इक्वल टू 0 आणि तुम्ही पी ची व्हॅल्यू बदलली, फक्त -3 घेतली, ती कुठनं घेतली? फ्रॉम इक्वेशन 1. फक्त मी पी ची व्हॅल्यू किती टाकली? -3 टाकली. आणि जसं के साठी सोडवलं होतं ना त्याप्रमाणे सॉल्व करायचं. काय होईल इथे? -3 इंटू ब्रॅकेट 3q - 1 मायनस ऑफ -4 इंटू ब्रॅकेट -4q - 7 प्लस 7 इंटू ब्रॅकेट -4 - 21. या -3 ने सर्वात पहिले या दोघांना मल्टिप्लाय करायचं. -9q +3. आता हा मायनस होईल +4 आणि +4 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. +4 इंटू -4 -16q प्लस इंटू मायनस 7 इंटू 4 28. इथे या दोघांची ऍडिशन पहिले किती होईल? -25. -25 इंटू 7 किती? -25 इंटू 7 मला वाटतं 175. -25 इंटू 7 केला फक्त. अरे अडचण काही नॉर्मल कॅल्क्युलेशन करून राहिलोय मी, तरी मी काहीच हवेतले हवेत गोळीबार नाही करत आहे. काही ठिकाणी हवेतले हवेत गोळीबार होणार इथं. मग तेव्हा मास्टर जमत आणि तुम्ही कॉमत का? खरं दाखवलं मी काय काय उद्योग केलाय तो. -25 इंटू 7 मायनस आणि 25 इंटू 7 25 इंटू 7 किती? 175. ओके. किती? -25q. आणि आता हे बिचारे जास्त गोंधळ ना करू इकडे बाबर का. -28 + 3 -28 + 3 किती? -25 -25 -175. कॅल्क्युलेशन सोपे करायला कधी पण. हा एखाद्याला वाटलं नाही असं करायचं, ह्या दोघा साई सारखे वाळा ऍड कर. 203 मायनस +3 केला, ते मायनस वरचे 3 गेले, 200 शिल्लक राहिला. कसंही करा. ओके. दॅट इज काय झाला? 25q इज इक्वल टू -200 आणि 25 चं मल्टिप्लाय झाल्यानंतर q ची व्हॅल्यू -8. अडचण बोला. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आणि बाळांनो हे एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. जे क्वेश्चन इम्पॉर्टंट सांगतो ना आता ते रोजच्या रोज करून ठेवत चला. म्हणजे आज मला वाटते आता क्वेश्चन इम्पॉर्टंट सांगितले ते लगेच करत चला, कारण नंतर वेळ मिळणार नाहीये. ओके. हा क्वेश्चन समजला. याला सेम पॅरलल दुसरा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8. झालाय का हा प्रत्येकाचा? त्यात काय अडचण आहे? क्वेश्चन नंबर 8
Question number 8. Find P and Q if the equation 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 is equal to 0 represents pair of parallel lines. फक्त परपेंडिक्युलर काय झाला, पॅरलल झालाय. बडबड सांगा त्याला व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू हे राहील ना, चेंज करायचं. गिवन इक्वेशन इज 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2 minus 15 is equal to 0. Okay, therefore a ची व्हॅल्यू आली 2, 2h ची व्हॅल्यू आली 8, h ची व्हॅल्यू आली 4, b ची व्हॅल्यू किती रे p, q ची 2g ची व्हॅल्यू q, म्हणजे g ची व्हॅल्यू किती झाली q अपॉन 2, 2f ची व्हॅल्यू 2, हा झाला 1 आणि हा झाला -15. But the given equation represents a pair of parallel lines, as lines are parallel. The condition for parallel lines काय रे, x square minus ab is equal to 0. ही आहे तुमची पॅरलल लाईनची कंडिशन. टाका व्हॅल्यूज, x ची व्हॅल्यू 4 स्क्वेअर मायनस 2 इंटू p is equal to 0. Therefore हा -2p जो आहे ना, तो मी इकडे घेतो, साइड चेंज करून घेतो. दॅट इज हा -2p इकडे आल्यानंतर काय होईल, +2p इज इक्वल टू 4th स्क्वेअर 16 आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड, म्हणजे p ची व्हॅल्यू किती आली, अँड पेअर ऑफ लाईन्स आहेच ना, पॅरलल असण्याचं काय असतो, तो डिटरमिन घ्यायचा, व्हॅल्यूज पुट करायच्या त्याच्यामध्ये. करा व्हॅल्यूज पुट. ए बी, पण बी ची व्हॅल्यू काय आहे, पी, पण पी म्हणजे किती आहे, तो डायरेक्ट जरी एक पुट केला तरी चालतं बरं का. अरे बाळांनो, इथं बी पुट करायचं आहे, बी ची व्हॅल्यू ऍक्च्युली पी आहे,
पण पी ची व्हॅल्यू किती आहे 8, डायरेक्ट पुट केले चालेल. म्हणजे हा झाला 4 8. एफ किती आहे 1. नंतर Q/2 आणि ओके बघा ना, आता हे सॉल्व्ह करायचं. करता कमी करू. चला 3 मिनिटं येतो. बडबड नाही करता रे. तुम्ही बडबड करता ना खूप राग येतो. कारण बडबड करता करता तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये. आपल्या दुश्मनला काहीच समजून सांगायचं. तुमच्या बाजूला जो दुश्मन आहे, कोणत्याच मित्राचं भलं व्हावं असं काहीच नाही वाटत. माझे पण मित्र आहेत, मी कोणाच तरी मित्र आहे. कोणालाच नाही वाटत तुमच्या बाजूला बसलं तुमचा टाइमपास करतोय. तर विचारून पहा कोणाला आहे. तुमचा मोठा भाऊ बहीण आयुष्याची वाट लागली ना, जवळचा शहरात आजोबाच असतं त्याला तुम्ही वाट कोण लावली. स्पष्ट सांगतो, मित्र आणि मुलीला विचारून पाहिजे आजोबाच्या मैत्रिणी तेच दुश्मन आहे आपल्या आयुष्यातले. आणि माझं वाक्य तुम्हाला जेव्हा तुम्ही मोठे असाल तेव्हा तुम्हाला आठवणार की आयुष्याची वाट लावणारे हेच होते आपल्या. त्यामुळे त्याच्याबरोबर बडबड करण्यापेक्षा आपलं एक्झाम्पल सॉल्व करा. पहिली स्टेप 2 इंटू ब्रॅकेट मायनस किती 120 बरोबर आहे. -1 -4 इंटू ब्रॅकेट -60 -Q/2 प्लस Q/2 into bracket 4 -4Q 8 into Q/2 ना 2 1 2 2 2 4 तो 4Q होईल. एखाद्याने 8Q/2 लिहिला असेल तर 4 ने डिवाइड करा. ओके. त्यानंतर ह्या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन साइन प्रमाणे काय होईल. ऍडिशन किती होईल ती -121 त्याला 2 ने मल्टिप्लाय करा -242 बरोबर आहे का. ओके. आता हा जो बिचारा -4 आहे करा मल्टिप्लाय मायनस 60 into 4 240. हा आता हा मायनस प्लस आणि जर बाळांनो याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 2 1 2 2 2 2Q येईल. बरोबर का. तेव्हा मायनस पहिला प्लस झाला आणि इथं होता Q/2 त्याला तुम्ही मल्टिप्लाय केला 4 ने 2 1 2 2 2 आला का 2Q. ओके. पुढे आता हा Q/2 याने झाली पा 2 1 2 2 2 म्हणजे 4Q/2 येईल ना आणि 2 ने डिवाइड झाला 2Q आणि बाळांनो याने याला मल्टिप्लाय केलं तर Q into Q Q square
आणि 4/2 किती झाला 2q². ऍक्च्युअली तो 4q²/2 येईल ना, तुम्ही मग डिवाइड केलंय. ओके, करा सिम्प्लिफाय. देअरफॉर कॉन्स्टंट टर्म ह्या दोन आहे आणि ऍडिशन पण खूप सोपी झाली त्यांची. सबट्रॅक्शन वर आहे -2 प्लस 2q प्लस 2q सगळ्या टर्म इवन आहे रे, आहे ना इवन. मग डिवायडिंग बाय 2 इज टर्म. म्हणजे तर -2 ने डिवाइड करणार होतो, पण तुम्ही असे तोंड घेऊन बसतात ना, म्हणून 2 ने डिवाइड केले. बरं, तर -2 कसा घेतला? मला सायन्स पण चेंज करायचं सगळ्यांचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनची. पण पहिले 2 ने करतो, नंतर सायन्स चेंज करतो. बाळांनो, नको डोक्याला लोड हो तुमच्या पण. इथं आधीच बारीक मेंदू आहे का कुठून? 2 ने डिवाइड केलं, इथं आला -1, इथे येईल +2q, इथे येईल -q² इज इक्वल टू 0. आणि याला चेंज करा साइन, म्हणजे मल्टिप्लाय बाय -1 वी गेट -1 ने मल्टिप्लाय करतो, साइन चेंज करायचे. स्क्वेअर टर्म पहिले लिहा. देअरफॉर q² -2q प्लस, आणि बघा हे q मधलं काय आलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करतो? फॅक्टर, त्याचा कोएफिशिएंट 1 आहे. मग 1 × 1 म्हणजे +1 एवढं मल्टिप्लिकेशन, आणि -2 एवढी काय घ्यायची? ऍडिशन का सबट्रॅक्शन? कारण की वरचं साइन प्लस आहे ना, मग ऍडिशन. -1 आता नीट ऐका बरं का रे, इकडे नीट ऐका. आता यावर इथं फॅक्टरेशन नाही करणार, कारण असं आहे क्वाड्रॅटिक होमोजिनियस नाही. आणि क्वाड्रॅटिक मध्ये जर स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट जर 1 असेल, तर आपण डायरेक्ट फॅक्टर्स लिहू शकतो ना. व्हेरिएबल -1 व्हेरिएबल -1 इज इक्वल टू 0. डायरेक्ट फॅक्टर्स लिहिले. करून पहा फॅक्टरायझेशन करायचं असेल तर. कोणाला हाऊस आली असेल तर करून पहा फॅक्टरायझेशन तेवढं देतं. ओके, याचा अर्थ काय आला? q -1 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 0. ब्रॅकेट स्क्वेअर का आला? तोच ब्रॅकेट आहे ना हा, बरोबर आहे. मग टेकिंग स्क्वेअर रूट, याचा अर्थ काय झाला रे? q -1 किती होईल? 0. आणि हा -1 आहे. याला म्हणा 2, आणि शेवटी आन्सर लिहा फ्रॉम 1 and 2. ते नसेल समजलं फॅक्टर्स, तर फॅक्टर्स पाडा. तिथं असे पाहताय ते काय केलंय, पाडा ना फॅक्टर्स. ती मधली टर्म डिवाइड करा, -1q बरोबर आहे. 2चे ग्रुप करा, कॉमन आउट करा. पहिल्या 2 ब्रॅकेट मधनं q कॉमन निघल, दुसऱ्यातनं -1 कॉमन निघल, आणि q -1 हा ब्रॅकेट शिल्लक राहणार आहे, ते देणार आहे. आणि आणखीन एक मध्य उद्योग सांगतो इकडे बरोबर का. q ला जर तुम्ही a म्हटले, q ला जर a म्हटले आणि 1 ला जर b म्हटले, a² -2ab 1 घेतला तरी इथे प्लस b² म्हणजे a -b ब्रॅकेट स्क्वेअर, a -b ब्रॅकेट स्क्वेअर. कसंही सोडवा ना. ओके बाळांनो, हे एक्झाम्पल आणि त्याचं 7वं एक्झाम्पल दोन्हीही मोस्ट IMP आहेत. अडचण बोला. PQचं आणि Kचं एक्झाम्पल यांच्यापैकी एखादं एक्झाम्पल एक्झामला येऊ शकतं.
अरे मेनली एपीक्यूचे एक्झाम्पल समजले. ओके आता ऐका बरं का, आता आपले ते फक्त 3 क्वेश्चन शिल्लक राहिले डॉक्टरचे, म्हणजे एक्सचे 8 झालाय. 9, 10 आणि 11 तो आपण उद्या घेऊ, म्हणजे उद्या राहील थोडस, आणि मग उद्या फक्त डेरिव्हेटिव्ह थोडी सुरुवात करू. चालेल. ओके.